नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल कशावर आधारित आहे तो। तर मंडळी, आज आहे आपल्याकडे म्हणजे आजच्या तारखेला आपल्याकडे आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। आणि प्रथमतः तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या इथे वाड्यातील छोटीशी पूजा असते। तर त्या पूजेतील आपण तुम्हाला धमाल दाखवणार आहोत। त्यामुळे आणि आज भजन सर्व जागरण वगैरे सर्व काय असणार आहे, त्यामुळे धमाल मजा मस्ती तुम्हाला पाहता येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून टाका, कारण का थोडीशीच बाकी आहेत 1000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला। तर त्यामुळे लवकर जा, सबस्क्राइब करा आणि साईडला बेल आयकॉनचा बटन असेल तिथे क्लिक करा, आणि जेणेकरून आपली कुठची नवीन व्हिडिओ आल्यास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला, तर आता जास्त वेळ न घेता आपण जा आपल्या पूजेकडे। आपली पूजेची काय काय तयारी चालू आहे ते आपण पाहूया। चलो चला। म्हणजे आता आपण आलो इथे, म्हणजे पूजा आहे ना, इथे पूजा आहे तिथे आता आम्ही आलो इथे, आणि आता इथे पूजेची तयारी चालू आहे। कडक तर म्हणजे आता बाजा झालेला आहे, पूजा बघूया। आपला श्रेयस आहे कर आता। हा, ही आपली पूजा बांधलेली आहे। काय आणि आपला श्रेयस काहीतरी दाखवतोय की हा, इकडे आपला वैभव भाव सुंठ बनवतोय। सुंठ तुम्हाला माहितच असेल, हा सुंठ म्हणजे पूजेच्या वेळी करतात। त्याचा काय रे, पूजेची प्रसादी करतात सुंठ। याच्यामध्ये काय काय आलं आणि साखर, होय ना, आलं आणि साखर। हा सुंठ, हा सुंठ आणि साखर काकीने सांग। हा हा, तो एक आल्यासारखाच प्रकार असतो सुंठ। तर ते सुंठ आणि साखर ते असा एकदम पावडर बनतो। आणि ज्यांचा उपास असतो ना त्यांना खायला नसतं, कारण का हा खाल्लं की उपास सुटला। त्यांचा उपास आहे, दादाचा उपास नाही, उपास आहे। तो बघा ना, काय वाय साखर कमी पडली। तर म्हणजे इकडे सुंठ तयार झालं, आणि इकडे आपली उद्या आपल्याकडे उसळ पाव आहे अंडीला। तर त्याची इकडे कांदेच होते। हा नाही, हे आचारी आपला नाम आहे। म्हणजे आता पूजेची तयारी चालू आहे। श्रीकृष्ण ही आपली अशी छोटीशी मूर्ती आपली असते घरी, तर ती आपण पुजतो आता। इतना उतरायची आंघोळ घालायची, परत ठेवायचं, आधी ठेवायचं, खाऊ पाहिजे नाव पाहिजे। गरम पाणी
हे इकडं सामान आहे पूजेचं. दही कोणी आणणार आणलाय ना घंटावाजून झाली. त्याला पण कांदा पाहिजे बोल काय बोलता हे बोल. काय बोलू आता पुढे चालू झाले. आता आपल्या याच्यानंतर काय आणि आरती नंतर जेवण. आणि उद्या आपले पाव किती आपले पाव घेतलास ना. आरती चालू कृष्ण महाराज की
तर म्हणजे आता आरोप वगैरे झालेला आहे आणि आता आपल्या भजनाची तयारी सुरू आहे.
भगवंताचे मूर्ती लावण्याची